आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इथे का बोलवलं मला? काय झालं? त्या अंजलीचा बाटला करत आम्ही इथपर्यंत आलो। ती इथेच कुठेतरी वस्तीत गेली म्हणून आम्ही तुला लगेच कॉल केला। पण नक्की तीच होती का? शिवा, तुला काय विश्वास नाही का आमच्यावर? नाही आहे, म्हणजे ती गोष्ट खरी आहे तर। काय? अरे ती हॉटेलमध्ये वगैरे राहते हे सगळं खोटं आहे। आपल्याला तिच्याशी शांतपणे बोलावं लागेल। ती काय बोलते ना हे कळल्याशिवाय काही होणार नाहीये। पण त्यापेक्षा पोलिसांना बोलव ना, 2 मिनिटात ओके ती काय रे? वेडा आहेस का? सगळं आपल्यावर उलटेल। हे बघा, आपण एक काम करूया, तिच्या घराच्या इथे जाऊया, बघूया काय मिळतंय का। पण ऐका, हे सगळं खूप शांतपणे झालं पाहिजे। कोणाला कळता कामा नये, हे सगळं आपल्यात राहू दे, सिक्रेट आहे। ओके ओके शिवा। बघितलं ना सर, ही कधीच सुधारणार नाही। हिने या मुलांना माझा पाठलाग करायला पाठवलं आणि आता मला धरून मारायचा प्लॅन आहे। काय पण अगं नाही, असं अजिबात नाही येते। बघ, तुझा परत गैरसमज होतोय। आम्ही तुझ्याशी फक्त बोलायला आलोय। सिरियसली बोलायला आला होता तर मग इथे लपून का बसला होता? साहेब हे बघा, असं खरंच नाही, आम्ही खरंच तिच्याशी बोलायला आलो होतो। जे खरं आहे ना ते आम्हाला विचारायचं होतं। ठीक आहे, मी आता तुला दाखवते की खरं काय असतं ते। अगं अंजली, अहो साहेब काय करते ही? अंजली ऐकून घे ना। मित्रांनो, तुम्ही मला ओळखत नसाल पण आशुतोष देसाईला मात्र नक्की ओळखत असाल। त्याने ज्या मुलीवर जबरदस्ती केली आहे ती मुलगी मीच आहे। अंजली आणि मी या अशा श्रीमंत माजुरड्या लोकांच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत दाखवतेय, पण ही लोक आपल्यासारख्या गरीब लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत। अगं ही 2 गुंडांना घेऊन आली मला धमकवायला। हो ताई, बोलताय काय तुम्ही? हो ताई, असं काय बोलताय? तुम्हाला काय मी हात लावलाय का? हो साहेब, सांगा ना, आपल्या एरियातून ही बाई बघा ना काय बोलतेय। ए शांत बस बरं। हैं? अहो ती खोटं बोलतेय। खरं तर ह्यांचा मला जीवे मारण्याचाच प्लॅन होता बहुतेक, पण पोलीस आल्यामुळे मी सुखरूप आहे। हे बघा मॅडम, तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय, असा प्रकार जर परत केला ना तर सरळ आत टाकेल। हो, याला काय अर्थ आहे? ती वाटेल ते बोलते, ती खोटं बोलते, ती माझ्या नवऱ्यावर आरोप करते। तुम्ही तिला काही बोलत नाही, मला बोलताय। ती अशी लोकांना काय काय सांगते, हे बरोबर आहे का? आता आम्ही काय करायचं काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवणार का? जेवढं सांगितलंय तेवढं करा ना। नाही करणार। तुम्ही एका बाजूनेच ऐकून घेताय ना, दुसरी बाजू तुम्हाला ऐकायची नाहीच आहे ना। ती एवढे व्हिडिओ काढते, सगळ्यांना सांगते वाटेल ते, त्याला तुम्ही काही बोलताय का? तिथे माझ्या नवऱ्याने काही चूक केलेली नाहीये, त्याला शिक्षा मिळते, असं का? बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा, श्रीमंती गरिबीवर किती भारी पडतीये। माझी सध्या काय अवस्था आहे मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण माझ्याकडे जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाहीये। पण तुम्हीच मला सांगा, ह्या श्रीमंतांचा त्रास आणि अन्याय आपण कितपत सहन करायचा? नाही, मी आता तुम्हालाच हे उत्तर विचारतीये। हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे। अगं अंजली, तू ऐकून घे ना, असं काय करते तू? तू थांब ना जरा, ऐकून घे ना। हे बघा, मी प्रयत्न करतोच आहे, पण पुरावे त्यांच्याकडे असल्यामुळे आपली केस वीक होत आहे। आपल्याला अजून ठोस पुरावे जमा करावे लागतील। आपल्याकडे बेलचे काही दिवस शिल्लक आहेत, यात पुरावे लागतील आपल्याला। त्यामुळे शिवाला कामाला लागायला सांगा। ते बघा, शिवा ऑलरेडी कामाला लागली। आशूला वाचवण्यासाठी ना ती आकाश पाताळ एक करेल, त्याची काळजी करू नका, सापडेल काहीतरी। आपली कामं आपण करत राहूया। हां, आपण तुम्ही मला ओळखत नसाल पण आशुतोष देसाईला मात्र नक्की ओळखत असाल। त्याने ज्या मुलीवर जबरदस्ती केली आहे ती मुलगी मीच आहे, अंजली। हे बघा त्याची बायको। अगं ही 2 गुंडांना घेऊन आली मला धमकवायला। हेच नव्हतं व्हायला पाहिजे। ह्याच गोष्टी आपल्या केस कमकुवत करत आहेत, आणि असं चालू राहिलं तर आशूला यातनं वाचवणं फार कठीण जाईल। तुम्ही असं काय बोलताय? आपल्याला असं बोलून नाही चालणार। आपल्याला आशूला वाचवावंच लागेल, कारण आपल्याला माहिती आहे आशू असं सगळं काही नाही करणार। हॅलो, अंजली बोलतेय।
हा बोल, काय नवीन खबर? मी आज जे हँडल केलंय ना त्याचं तुम्ही अंदाजाही नाही लावू शकत. सगळ्यांना कळलंय तू कोण आहेस आणि काय केलंयस ते. येस, त्याची गरज होती. तुझ्या कामावरती मी खुश आहे. असंच काम करत राहा, फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न उरलाय. येस, पण या कामाचे वेगळे चार्जेस लागतील. आणि हो, जर ती माझ्या घरापर्यंत आली तर काही होऊ शकतं. हॅलो हॅलो, यो दे. हॅलो, हे बघ, मी तुला काम दिलंय आणि त्याचे पैसेही देतोय. हो ते ठीक आहे, पण बहिणीचे पैसे वेगळे लागतीलच हा? ज्या दिवशी आशुतोष देसाई जेलमध्ये जाईल त्या दिवशी तुला पैसे मिळतील. आणि हा, त्याच्यासोबत बोनसही मिळेल. अहो पण ते कधी होईल? तुम्ही सारखं होईल होईल म्हणताय. आता ते तुझ्या हातात आहे, माझ्या नाही. ठीक आहे, पण एक गोष्ट विसरू नका की माझ्याकडे पुरावे आहेत. जर तुम्ही मला फसवायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. सीताई, यात शिवाची काहीच चूक नाहीये. तिला टीप मिळाली म्हणून ती गेली, पण तिला अंदाज नव्हता हे असं काहीतरी होईल. हे थांब ना, काय चमचगिरी करायची सवयच लागली आहे का तुला? आई, तरी तू तिला सांगत होतीस जाऊ नको म्हणून, पण तिने तुझं ऐकलं नाही. बघतेस ना काय झालं. तिला सगळं लाईटली घ्यायची सवयच झाली. हिरोगिरी करायची सवय लागली आहे ना. घ्या, आला देसाईंचा हिरो आला. काय ग, काय केलंस जाऊन? आई सांगत होती ना जाऊ नको, पण तू ऐकलं नाहीस. तुला ना तुझं खरं करायची सवय लागलीये. कीर्ती, थांबशील? तू मलाच थांबव. एवढं सगळं होऊनही तू तिची बाजू घेतेस. मला ना आश्चर्य वाटतंय आई. सीताई, हे बघा, मला खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल. मग काय वाटलं होतं तुला? सांग, काय वाटलं? की तू जाशील, त्या मुलीशी बोलशील, ती तुझं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घे आणि मग केस मागे घे. हां, आणि मग सगळं ठीक होईल असं वाटलं का? शिवा, मी तुला आधीच सांगत होते, मला ती मुलगी अजिबात भरवशाची वाटत नाही. अगं, काहीतरी करत राहील आणि त्यात आपण अडकत जाऊ, आणि आजही तसंच झालं. किती मोठी चूक झाली आहे तुझ्याकडून याचा अंदाज आहे का तुला? नाही शिव, हे मला अजिबात आवडलेलं नाही.